दिव्यांग व्यक्तींना युगेंद्र पवार यांच्या हस्ते साहित्य वाटप। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून बारामतीत दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना कृत्रिम सहाय्यभूत साहित्य वितरण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांग व वृद्धांना साहित्याचे वाटप करण्यात आले। बारामती शहरातील पक्ष कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षी दिव्यांग व्यक्तींना कुमोड, वॉकर, व्हीलचेअर अशा अनेक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश मामा खोमणे, बारामती तालुका अध्यक्ष SN बापू जगताप, राजेंद्र बापू जगताप, महिला तालुका अध्यक्ष वनिता बनकर, अमित तावरे, महिला शहराध्यक्ष आरती गवाळे, युवती तालुकाध्यक्ष प्रियंका शेंडकर, दीपिका शेरखाने यांच्यासह यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकर सी ग्रुप आणि महात्मा गांधी सेवा संघांचे पदाधिकारी उपस्थित होते। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिव्यांग व वृद्धांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। गत वर्षी एकाच वेळी 6000 कर्णबधीर लाभार्थ्यांना कानांचे यंत्र वाटप करण्यात आले होते। याची 2024 मध्ये गिनेज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले। आपलं जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे तिथं पवार साहेब अध्यक्ष आहेत, आदरणीय ताई कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी हे उपक्रम घेत आलो आहे। गेल्या वर्षी आपण साधारण 300-350 लोकांना हिअरिंग एड दिले। त्याच वर्षी आपलं गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालं की आपण एका दिवसात 6500 लोकांना तसे हिअरिंग किट दिले आणि ह्या वर्षी पण आपण हिअरिंग किट देतोय। पण हिअरिंग किट सोबत आपण काही लोकांना कमोड पण देतोय, काही लोकांना आपण प्रोस्थेटिक लेग जे आपण म्हणतो, जो आपला प्रोस्थेटिक पाय असतो ते आपण त्यांना देतोय। व्हीलचेअर आपण अनेक लोकांना दिलेत। म्हणजे हा उपक्रम जो भरपूर वर्षापासून यशवंतराव चव्हाण सेंटर आदरणीय साहेब ताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो चाललेला आहे, हा आपण ह्या वर्षी परत इथं आज घेतलाय कार्यक्रम। किती लोकांना वाटप करणार? आता इथं फक्त आपले बारामती तालुक्याचे साधारण 50 लोक आहेत, त्यांना आपण व्हीलचेअर, कमोड आणि प्रोस्थेटिक लेग असं आपण ते वाटप केली आहे। पण इथून पुढं मी त्यांना विनंती केली आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना हे सगळे किट दिले पाहिजेत आणि तसं आपण देणार पण। दादा, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आता प्रदेशाध्यक्षाची निवड झालेली आहे। जयंत पाटलांनी राजीनामा दिल्यामुळं शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत। कशा पद्धतीने इथून पुढच्या पक्षाची वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे किंवा तुम्ही एखादं पद राज्याच्या नेतृत्वाखाली घेणार आहे त्यांच्या? आता आम्ही तिथं जर त्यांना वाटलं की आम्हाला त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे, जर आमची ताकद इथं तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर त्यांना वाढवायची असेल तर मग ते नक्की आमचा विचार करतील, हा मला विश्वास आहे। आणि शशिकांत शिंदे साहेब हे एक निष्ठावंत नेते आहेत। पूर्वीपासून ते पवार साहेबांसोबत राहिले। पक्ष फुटला तेव्हा अनेक लोकांना वाटलं की हे पण पलीकडे जातील, पण तसं न होता ते ठामपणे पवार साहेबांसोबत राहिले। लोकसभेला पण ते उभे राहिले, कठीण काळात ते पवार साहेबांसोबत उभे राहिले। लोकसभेला खरं तर ते खासदार झाले असते, पण ते पिपाणी आणि तुतारी त्या चिन्हाच्या सगळ्या घोळमुळं त्यांची तिथं खासदारकी गेली। थोडक्यात बहुतेक फार काय मतांनी ते तिथं पडले नाहीत, पण सतत जी काही जबाबदारी पवार साहेब त्यांच्यावर देत आलेत त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि खूप चांगले असे एक नवीन प्रदेश अध्यक्ष आपल्याला मिळालेत। आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की 100% आता येणारे जे काही निवडणुका असतील तिथं शशिकांत शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांना ताकद देऊन जास्तीत जास्त यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 100% मिळेल। या पदासाठी रोहित दादा पवार देखील इच्छुक होते अशी माहिती आहे, त्या संदर्भात काय?
नाही, त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. आणि रोहितदादांना पण एक चांगलं पद आता पक्षाने दिलं आहे. रोहितदादा एक खूप चांगले युवा नेते आहेत आणि महाराष्ट्रभर ते फिरत असतात, चांगलं काम ते करत असतात. आता दुसऱ्यांदा ते आमदार झालेत, त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि 100% पक्षाला त्यांचा फायदा होत आला आहे. इथून पुढेही पक्षाला त्यांचा फायदा होईल. पण शशिकांत शिंदे साहेब शेवटी सिनियर आहेत, कॅबिनेट मंत्री ते राहिलेले आहेत आणि पवार साहेबांनी, जयंतराव पाटील साहेबांनी, ताईंनी विचार करूनच शिंदे साहेबांना ते पद दिलं असेल. आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे प्रभाग आहेत त्याची काल प्रारूप यादी आलेली आहे. तुम्हाला यामध्ये आक्षेप आहे का बारामती तालुक्यातल्या? आता आज आम्ही त्याच्यावर मीटिंग ठेवली आहे. आपले काही कार्यकर्ते आहेत ज्यांना आक्षेप आहे. आज संध्याकाळी मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि मग जे काय त्यांचे अडचणी असतील, जो काय त्यांचा आक्षेप असेल ते आपण कलेक्टरच्या समोर मांडणार आहे.